नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ शिकत आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या आधील पाठामध्ये आपण लेखक वसंत जोशी यांच्याद्वारे निर्मित एक हास्यात्मक प्रसंगाचा अभ्यास केला। आता या प्रसंगाच्या शेवटी लेखक आपल्याला काय सांगणार आहेत हे आपण पाठाच्या पुढच्या परिच्छेदाद्वारे जाणून घेऊया। चला मग आपण पाठाकडे वळूया। आपण पाठाच्या मागील परिच्छेदामध्ये पाहिलं की काका आणि पुतण्या रेल्वे स्टेशनवरती फार मोठ्याने लाखो आणि करोडोच्या गप्पा मारत होते। तसं पाहायला गेलं तर सहसा आपण सार्वजनिक स्थळांवरती अशा प्रकारच्या गप्पा टाळल्या पाहिजे, नाहीतर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आपल्या बरोबर। कारण की आजकाल आपण बघतो आपल्या इतर आजूबाजूला कितीतरी चोर भामटे अशाच काही ना काही प्रसंग शोधण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच्यात जर आपण अशा भामट्यांना पैशांबद्दल किंवा मौल्यवान वस्तूंबद्दल सांगितलं तर ते आपल्या बरोबर कोणतीही विपरीत घटना किंवा प्रसंग ओढून आणू शकतात। पाहूया पुढील प्रसंगातून लेखकाला कोणता विनोद निर्माण करायचा आहे। काका आणि पुतण्या गप्पा मारत असताना आपण एक गोष्ट पाहिली की जो काका जो होता त्याचा पुतण्यावरती फार जीव होता आणि आपला पुतण्या बॅरिस्टर व्हावा हे त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं याच्यासाठी तो वाटेल तेवढे पैसे खर्च करायला तयार होता। पण पुतण्या जो होता त्याला पैशाची जास्त किंमत नव्हती हे या प्रसंगातून आपल्याला जाणवलं। नंतर ट्रेन सुरू झालेली आहे, इंजिन बसवण्यात आलेला आहे आणि अनाउन्समेंट घोषणा झाल्यानंतर सगळे प्रवासी आपापल्या जागेवरती ट्रेनमध्ये जाऊन बसतात। हे दोन प्रवासी सुद्धा समोरासमोर खिडकीच्या बाजूला जाऊन बसतात, खिडकीसमोर जाऊन बसतात आणि मस्तपैकी रंगाळतात, म्हणजे झोप लागते त्यांना, पेंगायला सुरुवात होते आणि ते चक्क घोरायला सुरुवात करतात। पुढे पाठातील परिच्छेदात सांगितलेलं आहे की केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं। त्या दोन प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला। आता बघा इगतपुरी स्टेशनवरती ट्रेन चालू झाल्यानंतर दोघं पण झोपून जातात आणि जेव्हा कल्याण स्टेशन येतं त्या दोन प्रवाशांपैकी म्हणजे काका आणि पुतण्या जो पात्र याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत त्या पात्रांपैकी जो पुतण्या होता म्हणजे तरुण प्रवासी होता त्याला जाग येते। त्यानं आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं। बाप रे, त्याची बॅग तिथं नव्हती। त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं, ए माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही। म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला। आता काय करायचं, दोघंही किंचाळले। आता बघा या प्रसंगातून आपल्याला कळते की त्यांनी जे इगतपुरी रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्मवरती फलाट्यावरती ज्या काही गप्पा मारलेल्या होत्या लाखो आणि करोडोच्या, त्या कदाचित त्यांना कोणी भामट्यांनी चोरांनी ऐकल्या असणार आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की एवढ्या बॅगांमध्ये एवढी रक्कम आहे, 80 लाख रुपये आहेत, पुन्हा दागिने पण आहेत। त्यामुळे सहसा असा प्रसंग त्यांच्यावरती ओढवणे हे याच्यामध्ये नाविन्य असं काही नव्हतं। त्यांनी सावधगिरी बाळगली नव्हती आणि अशा मौल्यवान वस्तूंबद्दल आपण सार्वजनिक स्थळावरती लोकांसमोर अशा चर्चा आपण करत नसतो, पण त्यांनी ज्या चर्चा केल्या होत्या त्यामुळे त्यांच्यावरती असा प्रसंग ओढवला। आता पाहूया पुढे काय होत आहे। समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायर मधून प्रवास करणंच योग्य नाही। आता बघा इथे विपरहास्य केलेलं आहे त्यांच्यावरती की ते आता जर एवढे लखपती आणि करोडपती होते तर त्यांनी अशा 3 टायर प्रवास करणं योग्य होतं का? नाही ना, त्यांनी असं स्वतःच्या मोटार गाडीतून प्रवास करायला पाहिजे होता। असं सार्वजनिक जे बस किंवा रेल्वेतून त्यांनी प्रवास करण्याची गरजच नव्हती, कारण की ते ऑलरेडी त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, ते श्रीमंत होते की नाही। इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रक्कम आहेत हे उघड मोठ्याने बोलत होता, तर ते कुणीतरी भामट्याने ऐकलं असणार, त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या। आता बसा हरिहरी करत हा वाक्यप्रचार आहे। पुढील याच्या मागच्या सेशनमध्ये याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता
की हरिहरी करणं म्हणजे रडत बसणे किंवा मग खंत व्यक्त करणे. आता तुमच्याकडे एवढे पैसे होते, तुम्ही जर उघड सार्वजनिक स्थळावरती एवढ्या मोठ्याने गप्पा मारत होता, तर ते तुमचं बोलणं चोर आणि भामट्यांनी ऐकलं असणार आहे. आता ते तुमच्याकडच्या सगळ्या रकमा बॅगेतून पळवून नेल्या, त्यामुळे आता तुमच्याकडे खंत करण्याशिवाय काही पर्यायच नाहीये, हरिहरी करण्याशिवाय पर्यायच नाही. तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा. बघा, याच्यातून आपल्याला जे म्हातारे प्रवासी आहेत दुसरे, त्या 2 पात्रांच्या व्यतिरिक्त ज्यांना कळालेलं आहे की त्या 2 पात्रांची बॅग चोरीला गेलेले आहे, ते जे म्हातारे व्यक्ती आहेत ना, ते खूप सतर्क दिसत आहेत. एक जागरूक नागरिक आपल्याला इथे त्यांच्या वागण्यातून दिसून येते आहे की एखादी गोष्ट जर आपली सार्वजनिक स्थळावर चोरी झाली, चोरांकडनं किंवा भामट्यांकडनं एखादी आपले मोबाईल किंवा मौल्यवान कोणतीही वस्तू आपली चोरी झाली, तर आपण पहिलं कुणाकडे गेलं पाहिजे? पोलिसांकडे गेलं पाहिजे आणि तक्रार केली पाहिजे. तर ते जे सजग नागरिक म्हणून त्यांचं जबाबदारी ते सांगत आहेत, कर्तव्य ते सांगत आहेत की कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा. बॅगा अजून सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंत खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ? बघा, आतापर्यंत जे लाखो आणि करोडचे गप्पा मारत होते, त्यांच्या बॅगा चोरीला गेल्या कारणाने काय झालेलं आहे, त्यांच्याकडे पैसे नसणार आहेत. तर ते जे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, म्हातारे बाबा कोणी असतील, ते त्यांना चांगला सल्ला देत आहेत की तुम्ही जाऊन ये ना, कल्याण पोलीस स्थानकामध्ये जा. रेल्वे पोलीस असतात प्रत्येक, बघा आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्थानकावरती रेल्वे पोलीस असतात, तर त्यांच्याकडे जाऊन आपण अशा वेळ प्रसंगी मदत घेऊ शकतो. तर त्या म्हाताऱ्या आजोबांनी पण त्या दोघांना प्रवासींना सांगितलं की तुम्ही कल्याण रेल्वे पोलिसांकडे जा आणि बॅगा चोरी झाल्याची तक्रार करा, तर तुम्हाला बॅगा अजून सुद्धा सापडतील. मग ते तिथे त्यांना अजून उपहासाने बोलत आहेत की तुमच्याकडे आता मुंबईला जाईपर्यंत खर्चासाठी पैसे नसणार आहेत, तर मी तुम्हाला पैसे देऊ का? तर त्या 2 पात्रांच्या व्यतिरिक्त त्या रेल्वेमध्ये जे प्रवासी आहेत, म्हातारे प्रवासी, ते आपल्याला एक सतर्क नागरिक म्हणून दिसत आहेत. ते काय सल्ला देत आहेत? त्यांना सल्ला देत आहेत की तुम्ही कल्याण रेल्वे पोलिसांकडे जा आणि तुमची बॅगा चोरी झाल्याची तक्रार करा. आता बघा, आपण प्रत्येक रेल्वे स्थानकावरती असे रेल्वे पोलीस असतात, पोलीस स्टेशन असतं रेल्वेचं. तर आपल्यावरती पण जर कधी चुकून असा प्रसंग झाला, आपला मोबाईल चोरीला गेला किंवा मौल्यवान वस्तू आपल्याला चोरीला गेली किंवा आपल्या बरोबर काही विपरीत प्रसंग घडला, तर आपण अशा वेळेस त्या रेल्वे पोलिसांकडे जाऊन मदत घेऊ शकतो. तर त्यांना त्या दोन्ही पात्रांना ज्यांची बॅग चोरीला गेली होती त्यांना सल्ला दिलेला आहे की तुम्ही कल्याण रेल्वे पोलिसांकडे जा आणि तुमचे बॅग चोरी झाल्याची तक्रार करा. अजून सुद्धा तुम्हाला बॅग मिळण्याची शक्यता आहे. आता तुमच्याकडे जर मुंबईला जाईपर्यंत खर्चासाठी पैसे नसतील तर मी तुम्हाला देतो. आता बघा, जी व्यक्ती, जे पात्र रेल्वे स्थानकावरती लाखो आणि करोडो रुपयांच्या गप्पा मारत होत्या, त्यांच्या बॅगा चोरीला गेल्या कारणाने त्यांच्याकडे आता कदाचित पैसे नसतील. नको, पैशाची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, तो तरुण प्रवासी म्हणाला. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या, आता शिवाजी मंदिरात गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार, तो म्हातारा प्रवासी म्हणाला. आता बघा, अजून एक विनोद झाल्यासारखंच वाटतं की नाही, कारण की का त्या प्रवाशांना आहे ना, त्यांचे एवढे लाखो करोड रुपये गेले त्याची चिंता दिसत नाहीये. काय नवीन चिंता सतवते त्यांना, कसलं टेन्शन आलेलं आहे, कसल्या पंचायत कसली झालेली त्यांची, की त्या बॅगामध्ये ना त्यांच्या मिशा होत्या, खोट्या मिशा असतात की नाही, त्या मिशा होत्या आणि त्या मिशा चोरीला गेल्या कारणाने त्यांना त्यांचं टेन्शन आलेलं आहे. आणि आता बघा, एवढे त्यांच्याकडे लाखो करोड रुपये होते, पण आता त्यांना त्या मिशा जरी घ्यायचे म्हटलं तरी त्यांच्याकडे 10 रुपये नाही आहेत. मग ते 10 रुपये घ्यावे जातील जास्तीचे मिशा नवीन घेण्यासाठी, म्हणून तो खर्चाचं त्यांना टेन्शन आलेलं आहे. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. आता बघा, तो जो समोर जो प्रवासी बसलेला होता, म्हातारे
जे प्रवासी बसलेले होते त्यांच्या मनात पण प्रश्न निर्माण झाला आणि तुमच्या आणि माझ्या पण मनात प्रश्न निर्माण झाला, अरे असं कसं होईल, एवढे लाखो आणि करोड रुपये ज्यांचे चोरीला गेलेत ते लोक एवढे शांत कसे बसतील. होतं की नाही, जर आपला साधी जरी मोबाईल जरी हरवला तरी आपल्याला किती टेन्शन येतं, आणि यांचे लाखो करोड रुपये गेले तरी ह्या लोकांना कसलंच टेन्शन आलेलं नाही किंवा त्यांना ते एवढे शांत कसे, असा प्रश्न त्या प्रवासीच्या मनात पण निर्माण झालेला आहे. आणि त्यांना मिशा कशाला हवेत. तो म्हातारा आणि तो तरुण प्रवासी खूप मोठमोठ्याने हसले. तरुण प्रवासी म्हणालो, अहो आम्ही नाटकवाले, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नाही. बघा आता खरोखर हसू आवरत नाहीये. कारण की हे जे प्रवासी होते, जे ते दोन पात्र होते, कोण, म्हातारे आजोबाजी होते काका, आणि जो तरुण जो राजा प्रवासी जो होता पुतण्या, ते काय सांगत आहेत की आम्ही कोण आहोत, नाटकवाले, म्हणजे नाटकामध्ये काम करणारे आम्ही कलाकार किंवा नट आहोत. एक सांगताय की मी कोण आहे, राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर. आता राजा गोसावी आणि शरद तळवळकर यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असतील. 18व्या शतकातील हे फार मोठे कलाकार आहेत. पाहायचं आहे का तुम्हाला यांना. आता हे बघा, हे कोण आहेत, हे कलाकार आहेत, नट आहेत, नाटकामध्ये आणि फिल्ममध्ये, मराठी फिल्ममध्ये हे अधिकतर काम करतात. 19व्या शतकातले मराठी नाटकातले आणि मराठी फिल्ममधले फार मोठे अभिनेते आहेत राजा गोसावी आणि शरद तळवळकर. यांना तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे किंवा इतर जे नवीन कलाकार आहेत त्यांच्या मुख्यतः वडिलांच्या भूमिकेमध्ये आता पाहिलं असेल, पण याच्या आधी हे प्रमुख पात्र म्हणून, प्रमुख कलाकार म्हणून पिक्चरमध्ये, फिल्ममध्ये आणि नाटकामध्ये यांनी बरेचसे नाटकं यांचे गाजलेले आहेत. तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून त्यांचे नाटकांची नावं किंवा पिक्चरची नावं पाहू शकतात किंवा त्यांचे नाटकं सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यांचे नाटक फार अजर अमर झालेले आहेत. ह्या नाटकांच्या कलाकारामुळे काम केल्यामुळे त्यांना फार प्रसिद्ध मिळालेले आहे. तर अशावरून आता आपल्याला कळत आहे की ते जे ह्या पाठामध्ये जे दोन पात्र होते ते कोण होते, कलाकार होते. आणि ते कलाकार तिथे, आता बघा ह्या पाठामध्ये लेखकाने सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे की लेखक काय करतात, असे विनोदात्मक प्रसंग तयार करून कथा लिहितात. कथा जी असतात ती काल्पनिक असते, पण जे त्याच्यातले जे पात्र असतात ना ते खरोखर पात्र असतात. आता ह्या पाठातील जो प्रसंग आहे ना तो लेखकाने काल्पनिकरित्याने आपल्यासमोर मांडलेला आहे, पण त्याच्यातले जे पात्र आहेत ना, हे पात्र म्हणजे राजा गोसावी आणि शरद तळवळकर हे खरोखरचे पात्र आहेत, पण त्यांच्या संदर्भात जो हा प्रसंग आहे ना तो एक काल्पनिक प्रसंग आहे. अहो आम्ही नाटकवाले, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नव्हतं. मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय, ते तुम्ही खरंच मांडलत की काय. अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. तर मग बघा, राजा गोसावी आणि शरद तळवळकर हे खरे काका पुतण्या नव्हते, तर ते काय करत होते, ते इगतपुरी रेल्वे स्टेशनावरती 3 तास वेळ घालवण्यासाठी काय करत होते, रिहर्सल करत होते, नाटकाची रिहर्सल करत होते, नाटकाची ते तालीम करत होते. पण समोरच्या व्यक्तींना काय वाटलं की खरोखर ते काका आणि पुतण्या होते. तर याच्यावरूनच आपण समजतो की ते किती हाडाचे कलाकार होते. पाठामध्ये लेखकाने हा प्रसंग जो घेतलेला आहे तो काल्पनिक आहे, पण त्याच्यातील जे पात्र आहेत ते खरोखरचे पात्र आहेत. तर अशा रीतीने ह्या पाठामध्ये आपल्याला कळतं की हास्यात्मक केवळ गंमत म्हणून लेखकाने हा प्रसंग लिहिलेला आहे. पाठ इथे संपत आहे. आता आपण पाठामध्ये आलेला स्वाध्याय आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, वसंत जोशी यांनी या पाठाच्या माध्यमातून एक केवळ गंमत आणि करमणूक म्हणून हा प्रसंग लिहिलेला आहे. हा पाठ इथे संपतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आवडला ना पाठ? पाठाच्या शेवटी आपल्याला हसू आवरत नाही, अशा रीतीने लेखकाद्वारे हा पाठ केवळ गंमत, विनोद निर्माण व्हावा याच्यासाठीच लिहिलेला आहे. काल्पनिक रीतीने एक प्रसंग त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि कलाकार किंवा पात्र जे आहेत ते खरोखरचे कलाकार घेतलेले आहेत. हा पाठ इथे संपतो.
पाठाच्या पुढील भागामध्ये या पाठाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. धन्यवाद.